नमस्कार, पुणेरी पूजा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे पहिला सोमवार. तर आज चालली माझी स्वयंपाकाची तयारी. आजचा मेनू मी छोलेची भाजी, पुरी करणार आहे. आज पुरी करण्याचं कारण आहे की आज आहे ना चपात्या करत नाही, म्हणजे तव्यावर काहीच ठेवत नाही. असं आमच्याकडे पद्धत आहे, कारण की आज नागपंचमी पण आहे ना. तर मग म्हटलं चला स्वयंपाक करता करता तुमच्याशी थोड्या गप्पा होऊन जाऊ द्या. बरेच दिवस मी व्हिडिओ टाकला नव्हता, कारण की टाईमच भेटत नाही. ट्युशन, परत हार वगैरे करायला असतात, लहान मुलाचं देखील बघायचं असतं, घरातली कामं. त्याच्यामुळं जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ बनवत असते आणि माझी अशी तारेवरची कसरत होत असते. व्हिडिओ रोजचे डेली मला बनवायला अजिबातच जमत नाही. नाहीतर मला तर खूप आवडतं की डेली चे व्हिडिओ बनवत जावं, पण ते काही जमत नाही. इकडे मी आहे ना तयारी करायला घेतलेली आहे. छोलेची भाजीची मसाला वगैरे वाटून ठेवलेला आहे. तुम्हाला मी भाजी करताना दाखवेल मी कशी भाजी बनवते ते. तर मी मसाला त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडंसं 2-3 काजू वगैरे टाकलेत. तुम्हाला जर नसेल टाकायचं तुम्ही स्किप करू शकता. आणि छोलेचा हा एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे. आणि इकडे आहे ना मी आळूची वडी नाही भजी करणार आहे आज. त्याची रेसिपी मी कधीतरी तुम्हाला टाकेल. तर मी आज पुरी बनवणार आहे, छोलेची भाजी, राईस, आळूची भजी आणि गोड म्हणून खीर, असं मी करणार आहे. आजचा हा असा माझा मेनू आहे. चला मग तयारी करूया. घेतलेली आहे चणे, काबुली चणे, मसाला घेतले, कांदा लसूण मसाला, थोडासा पनीरचा मसाला, हा छोले मसाला आहे, जिरी, हळद आणि लाल तिखट वगैरे पण ॲड केले त्याच्यामध्ये मी. आता थोडंसं तेल तापत ठेवलं, आणखीन थोडंसं किंचित तेल टाकते मी. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या, म्हणजे नाही का एखाद्याला कमी जास्त त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय. ह्या तेलामध्ये आहे ना मसाले हे टाकून घेऊया आणि चांगले परतून घेऊ. थोडासा बारीक मंद गॅस ठेवला म्हणजे मसाले जळत नाही. चांगले परतून घ्यायचे. हा मसाला मी वाटून ठेवला आहे, तो आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. मसाले चांगले परतून झालेले आहे बघा, तुम्ही शकता बघू. आता आपण हा वाटलेला मसाला याच्यात ॲड करूया. ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तेल सोडायला सुरुवात झालेली. आता आपण याच्यावर ना थोडंसं झाकण ठेवूया, म्हणजे ते थोडंसं मसाला नाही का तर थोडा शिजतो. बघा मी आता झाकण ठेवलेलं आहे. तर आपण थोडं निदान 5 मिनटं तरी त्याला शिजून देऊ बारीक गॅसवरती. आणि मग भाजी म्हणजे चणे टाकून घेऊया त्याच्यात. आता मी झाकण उघडलं आहे, बघा किती छान असं तेल सोडलं आहे ह्यानी, ते शिजलं पण आहे त्याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये चणे टाकून घेणार आहे. याच्यात आहे ना मी मीठ टाकायचं विसरले, बरं झालं. नाही तर जसं तिखट घेतलंय ना त्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं. बघा किती भारी दिसतंय मसाला, ग्रेव्ही. आता हे चणे टाकून घेऊ याच्यामध्ये आपण. उकडलेले चणे चांगले परतून घ्यायचे, त्याच्यामध्ये पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा. मग पाणी ॲड करायचं थोडंसं. खूप नाही करायचं, पातळ नाही करायचं, ते चांगलं नाही लागत पातळ भाजी. थोडंसं ग्रेव्हीदारच छान लागते पुरीसोबत. ते उकडून घेतले त्याच्यामुळे एवढं शिजायला टाईम नाही लागणार त्यांना, पण
थोडंसं मी आता पाणी हे मसाल्याच्या ह्याच्यामध्ये टाकले तर तेवढंच त्याच्यामध्ये ॲड केले, जास्त पाणी नाही घातलं, मग खूप पातळ भाजी होऊन जाईल. तर थोडंसं उकळी आली ना म्हणजे हा मसाला त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन आणखीन छान टेस्ट लागेल भाजीची. पाहू शकता तुम्ही आपली भाजी शिजलेली आहे आणि त्याला किती छान असा रंग देखील आलाय बघा. इकडे मी जिरा राईस बनवून घेतला आहे. आता मला आहे ना खीर आणि आळूची भजी आणि पुरी वगैरे करायची राहिली आहे. वगैरे करून झाल्यात. आता मी इथं भजी तळायला घेतलेली आहे. नागपंचमीला खूप मजा यायची. बायका आहे ना गाणी म्हणायच्या, झाडाला झोके बांधायच्या आणि वेगळीच मजा आणि उत्साह होता तुम्ही. पण आता ती मजा आहे ना हळूहळू काळाच्या ओघामध्ये आहे ना म्हणजे लुप्त होत चाललेली कुठेतरी. सगळेजण पूजा वगैरे करतात ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे, पण जसा पूर्वी आनंद आणि उत्साह वाटायचा ना तो आता वाटत नाही. म्हणजे शहराकडे जास्त लोकांचा आता कल वाढलेला आहे ना, त्याच्यामुळं हळूहळू रीतिरिवाज गावाकडची संस्कृती हे कमी कमी होत चाललेलं आहे. याचीच थोडीशी खंत वाटते. अजून पण मी भजीच तळतीये. सोमवारला लवकर सोडायला लागतो ना, त्याच्यामुळं पटपट स्वयंपाक करून घेतला. मी पण आज कुठंच गेले नाही दिवसभर, कारण की एक बॅचचा क्लास घेतला आणि त्याच्यानंतर दुपारच्या बॅचला मी सुट्टीच देऊन टाकले. मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि मला जायचं होतं मंदिरात, पण नंतर कंटाळा आला आणि मी म्हटलं जाऊ दे. आणि लहान मुलांमुळे ना कुठं जायला जास्त जमत नाही, कारण का ते मग त्यांना पण घेऊन जायला लागतं. आपण पूजेचं सामान वगैरे पकडायचं हातात का एक तर त्यांना घ्यायचं हातात, अशी सिच्युएशन होते. त्याच्यामुळं मग मी म्हटलं जाऊ दे आता नको जायला. आता बघू पुढच्या सोमवारी वगैरे जाईल मी मंदिरात. अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग.
तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.